सगळे सांगतात की एक डायरी घ्या, एक पेपर घ्या, त्याच्यावर आठवड्याचे दिवस लिहा आणि तुमच्या आवडी हिशोबाने भाज्यांची नावं लिहित जा. पण खरं तिथेच सगळा गोंधळ होतो आणि ह्याचमुळे कितीतरी जणं 1-2 आठवडे वीकली मील प्लॅन करतात आणि तो सोडून देतात, कारण की ते अवघड वाटतं करण्यासाठी, त्याच्यात जास्त वेळ जायला लागतो. तर असं वाटतं यार हे करण्यापेक्षा माझं अर्धा स्वयंपाक झाला असता. याचंच सोल्युशन आहे वीकली मील प्लॅन टेम्पलेट. आपण स्वयंपाक नियोजनाचा एक नमुना तयार करणार आहोत. ह्या नमुन्यामुळे काय होईल, हा नमुना दर आठवड्याला तर सेम राहील, फक्त तो नमुना आपण रेफरन्स म्हणून घेणार आणि दर आठवड्याला फक्त पदार्थांची नावं बदलणार. त्याच्यामुळे खूप गोष्टी सोप्या होणार आहेत, हे तुम्हाला पुढे कळेलच. हा वीकली मील प्लॅन टेम्पलेट बनवताना हे 8 सिम्पल स्टेप्स तुम्हाला फक्त फॉलो करायचे आहेत. स्टेप 1 सेटअप. असा सिम्पल टेबल बनवायचा. लेफ्ट साईडला आठवड्याचे वार आणि वरती ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर लिहायचं. स्टेप 2 रूल फॉर बॅलन्स्ड मेनू. हा एक इम्पॉर्टंट रूल आहे आणि हा लक्षात ठेवायचा मील प्लॅन करताना. कुठल्याही हेवी मीलनंतर नेक्स्ट मील हा लाईट असायला हवा. हे खूप सिम्पल आणि बेसिक वाटतं, पण यामुळे एक वेल बॅलन्स्ड मील प्लॅन तयार होतो 100% दर आठवड्याला. एक्झाम्पल, जर तुम्ही रात्री नॉनव्हेज केलं असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला काहीतरी हलकं बनवा. मे बी त्याच्यात काहीतरी भाज्या ॲड करा. तसंच दुपारी जर तुम्ही काहीतरी कडधान्य मोड आलेलं खाल्ले असतील तर रात्रीच्या जेवणामध्ये पालेभाजी किंवा भाजी मुळात असं ॲड करा. स्टेप 3 राईट फिक्स्ड मेनू. कधी आपल्याकडे काही वार फिक्स्ड असतात, जसे उपवासाचे वार असतात किंवा नॉनव्हेज खायचे वार असतात किंवा कुठला सण समारंभ येतो. हे आधी टेम्पलेटमध्ये लिहायचं. मी इथे माझे फिक्स नॉनव्हेजचे दिवस मेन्शन करते. आम्ही नॉनव्हेज जनरली वेनसडे, फ्रायडे आणि संडेला खातो. तर वेनसडे ब्रेकफास्टला अंडं ठेवलं आहे आणि वेनसडे डिनरला नॉनव्हेज ठेवलं आहे. फ्रायडेला फक्त लंचला एग आणि संडेला ब्रेकफास्टला एग आणि लंचला नॉनव्हेज. डिनरला नंतर आपोआप ते ॲडजस्ट होतं. तुमच्याकडे कुठले असे फिक्स्ड वार आहेत का, हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. स्टेप 4 ऑर्गनाइज रिमेनिंग. आता उरलेले दिवस फिल करूयात. संडेला नॉनव्हेज झाल्यामुळे मंडेला साधं सिम्पल व्हेज जेवण, मग ट्यूजडेला कडधान्यही ॲड केलं. वेनसडेला 2 नॉनव्हेजच्या मध्ये व्हेज डिश लिहिली. आता थर्सडेला मी काय केलं आहे, तर पूर्ण आठवड्याभरात भाजी चपातीचा तोचपणा ब्रेक करण्यासाठी थर्सडेला मी ब्रेकफास्टमध्ये पराठेचे प्रकार ठेवले आणि लंचला पुलाव आणि सलाड असं ठेवलं. मग ह्याच्यामुळे काय होतं की चपाती आणि भाताचाही बॅलन्स राखला जातो आणि डिनरला कडधान्य किंवा एखादी डाळ. फ्रायडेला मग फॉलो केलं की हेवी नंतर लाईट आणि परत डिनरलाही लाईट. सॅटर्डेला मोस्टली सुट्टी असल्यामुळे डोशाचे प्रकार करायला इझी जातात. मग ब्रेकफास्टला डोसा आणि मग लंचला जर व्हेज केलं तर रात्री डाळ किंवा वाईसेवरचा. संडेचं तर आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. तर असा हा माझा मी टेम्पलेट तयार केला. तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या गरजेप्रमाणे टेम्पलेट तयार करा. स्टेप 5 इव्हनिंग स्नॅक. जर तुमच्याकडे संध्याकाळी खाऊ खातात तर तोही लिहून ठेवायचा मील प्लॅनमध्ये. मी स्नॅक्स फक्त माझ्या लहान मुलीसाठी कधीतरी बनवते, तर ते मी मील प्लॅनमध्ये लिहित नाही, पण त्या स्नॅक्सची एक लिस्ट मात्र माझ्याकडे असते. स्टेप 6 लेस इज मोर. जास्त कॉम्प्लिकेट करायचं नाही. साधं सोपं नेहमीचे पदार्थ लिहायचे. जितका प्लॅन तुम्ही सिम्पल ठेवाल तितकाच तो एक्झिक्यूट करायला इझी जाणार आहे. स्वतःवर नवीन पदार्थ बनवायची कंपल्शन घालू नका. सिम्पल आणि इझी ठेवा. स्टेप 7 क्रिएट बॅलन्स. आता हे इम्पॉर्टंट आहे. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, डाळ, नॉनव्हेज याचा सगळ्याचा बॅलन्स ठेवणं इम्पॉर्टंट आहे. आपला जो स्टेप 2 मधला रूल होता तो इथे फॉलो करायचा. लास्ट स्टेप 8 रिव्ह्यू. आत्तापर्यंत जे काही लिहिलेलं आहे ते परत एकदा नीट वाचायचं. काही चेंजेस असतील तर ते आत्ताच करा. अशा प्रकारे आपला मील प्लॅनिंगचा टेम्पलेट तयार झालेला आहे. लक्षात ठेवा, हा एक मील प्लॅनिंगचा नमुना आहे. हा एक टेम्पलेट आहे, तो तुम्ही एकदाच तयार करणार आहात. या नमुन्यानुसार तुम्ही दर आठवड्याला पदार्थांची नावं फक्त बदलणार आहात. आठवडाभर असंच असायला हवं असं सक्ती करू नका. कॉम्प्लिकेट तर त्याहून करू नका. सण समारंभ असतील, तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल, त्या हिशोबाने मील प्लॅनिंगमध्ये चेंजेस करा. तरच हा स्मार्ट मील प्लॅनिंग तुम्हाला हेल्प करेल. आता दर आठवड्याला कसं आपण हे टेम्पलेट यूज करणार आहे ते बघूयात. रोज ब्रेकफास्टपासून चालू करायचं, मग लंच असेल तर संध्याकाळचा खाऊ आणि लास्टला डिनर.
आता या आठवड्याच्या मील प्लॅनमध्ये मी मंडेला पोह्याचाच एक प्रकार सोसला ठेवला आहे. दोन्ही वेळेच्या वेजला एकदा भरली वांगी मग फ्लावर. ट्यूसडेला रव्याचा प्रकार म्हणजे सिंपल उपमा ठरवला. कडधान्यामध्ये मोड आलेली मटकी आणि मग रात्री मेथी. थर्सडेला पराठ्यामध्ये कॅरेट पराठा आणि पुदिन्याची चटणी. लंचला वेज पुलाव आणि रात्री डाळीचाच एक प्रकार वाफ वडे. डाळ म्हणजे नेहमी डाळच करायची अशी नाही, डाळ यूज करून वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. आता सॅटर्डेला सुट्टी आहे तर उत्तप्पा आणि चटणी. लंचला थोडी कन्फ्युज होते गवार करू का शेपू, म्हणून मी दोन्ही ऑप्शन दिले. कम्प्लिटली ओके, तुम्ही चेंजेस करू शकता, हे विसरायचं नाहीये. तुम्ही बघताय हे खूप साधं आपलं रोजचं जेवण आहे, काहीही फॅन्सी घातलेलं नाहीये इथे मी. हो, आधेमध्ये फॅमिलीच्या आवडीचे स्पेशल डिशेस मात्र ठेवायचे, म्हणजे जेवणात तोचतोचपणाही येत नाही आणि फॅमिली पण खुश होते. एक टिप इथे सांगते, या महिन्याचं दर आठवड्याचे मील प्लॅन तुमच्याकडे रेडी झाले ना, तेच तुम्ही पुढच्या महिन्याला रिपीट करू शकता. वीक शफल करायचे. या महिन्याचा वीक 1 हा नेक्स्ट महिन्याचा वीक 3 म्हणून यूज करा किंवा वीक 4 म्हणून यूज करा किंवा काही डिशेसची नावं चेंज करा. म्हणजेच काय, स्मार्ट मील प्लॅनिंग करा. परत सांगतीये, जास्त कॉम्प्लिकेट करू नका. रोजचे आणि माहितीतले डिशेस निवडा. काही जणांचा चुकीचा समज आहे, मील प्लॅनिंग म्हणजे ना फॅन्सी नवीन डिशेस असायला हवे, पण असं अजिबात नाहीये आणि हे तुम्ही आतापर्यंत बघितलंच असेल. व्हिडिओच्या स्टार्टला सांगितलं होतं की आपण 2 लिस्ट तयार करणार आहोत. या 2 लिस्टमधली पहिली लिस्ट आहे प्रिपरेशन लिस्ट म्हणजे तयारीची लिस्ट आणि दुसरी आहे ती रेसिपी लिस्ट. रेसिपी लिस्ट आपण दर आठवड्याला न करता एकदाच करणार आहोत. या लिस्टमध्ये अशा सगळ्या डिशेसची नावं लिहायची जे तुम्ही ॲज अ फॅमिली खाता. या जेवणातले व्हेज नॉनव्हेज डिशेस, भाताचे डाळीचे प्रकार, चपाती पराठ्याचे प्रकार, त्याचबरोबर ब्रेकफास्ट, स्नॅक्स, स्वीट डिशचे सगळे डिशेस आणि ॲडिशनली तुम्हाला उपवासात केले जाणारे वेगवेगळे पदार्थ किंवा ऑकेजनली केले जाणारे स्पेशल डिशेस, सीझनल डिशेस पण या लिस्टमध्ये तुम्ही लिहू शकता. हे तुम्ही नोटबुकमध्ये किंवा मोबाईलवर बनवून ठेवू शकता. मी आधी फुलस्केपवर माझी रेसिपी लिस्ट बनवली होती, पण आता मी एका ॲपमध्ये ही लिस्ट ट्रान्सफर केली आहे, कारण डिजिटली असल्यामुळे मी ही लिस्ट कधी पण कुठे पण रिफर करू शकते. जर तुमच्याकडे अशी लिस्ट ऑलरेडी तयार असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा जो टेम्पलेट आहे तो घ्यायचा, तुमची रेसिपी लिस्ट घ्यायची आणि तुमच्या टेम्पलेटच्या हिशोबाने पटापट रेसिपी लिस्टमधून डिशेसची पदार्थांची नावं लिहून काढायची. खरं सांगते 5 मिनिटापेक्षा जास्त ह्याला वेळ लागत नाही. प्रिपरेशन लिस्ट. तर प्रिपरेशन लिस्टमध्ये 2 भाग आहेत. पहिलं म्हणजे ग्रॉसरी, जे बाहेरून आणायचं सामान आहे, आणि दुसरं म्हणजे प्रिपरेशन म्हणजे पूर्वतयारीची लिस्ट. आता तुमच्या वीकली मील प्लॅननुसार जे काही सामान तुम्हाला लागणार आहे या ग्रॉसरी लिस्टमध्ये तुम्ही लिहायचं आणि प्रिपरेशन लिस्टमध्ये या आठवड्याची काय काय बेसिक तयारी ठेवली की स्वयंपाक फास्ट होईल हे लिहायचं. जसं आलं लसूण पेस्ट, नेहमीचं वाटण, नारळ फोडून कापून ठेवणे, लसूण सोलणे, शेंगदाण्याचा कूट करून ठेवणे, ब्रेकफास्टसाठी लागणारं रवा शेवया भाजून ठेवणे आणि आठवड्यात तुम्हाला जेव्हा पण वेळ असतो तेव्हा ही पूर्वतयारी करून ठेवा. कारण सकाळच्या घाईच्या वेळेस जेव्हा सगळं सामान हाताशी असतं ना, त्यापेक्षा सुख खरंच कुठे नाही. आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक आणि शेअर करा आणि मी आत्तापर्यंत जे सांगितले ते तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. मील प्लॅन करताना तुम्हाला अजून सोपा जावा आणि थोडी प्रेरणा मिळावी म्हणून मी खास तुमच्यासाठी मील प्लॅनर बनवलं आहे. ह्याच्यामध्ये आठवड्याचे वार लिहिलेले आहेत. वर ब्रेकफास्ट लंच डिनरचे कॉलम्स आहेत. आठवड्याभराचं तुम्ही लिहू शकता. खाली प्रिपरेशन लिस्ट लिहिली आहे. एका साईडला तुम्हाला जे काही सामान आणायचं ते आणि एका साईडला तुम्हाला जी काही बेसिक तयारी पूर्वतयारी करायची आहे त्याची लिस्ट अशी तुम्ही इथे लिहा आणि मस्तपैकी हे सेव्ह करा. म्हणजे नेक्स्ट मंथ किंवा पुढच्या येणाऱ्या बऱ्याच मंथमध्ये हे तुम्ही वापरू शकता. PDF लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एकदम फ्री आहे डाउनलोड करायला. क्लिक करा, डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि लगेच वापरायला घ्या. या व्यतिरिक्त ॲमेझॉनवरही बऱ्याच ऑप्शन्स मिळतात. ब्लॅकबोर्ड, व्हाईट बोर्ड किंवा असे रेडीमेडही वर्षभरासाठीचे असे 52 पेजेस मिळून जातात. तेही तुम्ही विकत घेऊ शकता. ॲमेझॉनचे ते लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करीन. आणि जर हे सगळं तुम्हाला नसेलच करायची तर घरातली एक साधीसुधी नोटबुक घ्या आणि त्याच्यामध्ये करणं सुरुवात करा. सो आपला स्मार्ट ॲडव्हान्स वीकली मील प्लॅन रेडी झालेला आहे. मे बी तुम्हाला काही गोष्टी लेंदी वाटत असतील
वीकली मील प्लॅन टेम्पलेट आणि रेसिपी लिस्ट तशा लेंदी वाटतात करायला. थोडा वेळ नक्कीच जाईल, पण आपल्याला हे एकदाच करायचं आहे. ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. एकदा की हे रेडी झालं की नेक्स्ट वीक पासून अगदी 5 मिनिटात वीकली मील प्लॅन तुम्ही रेडी कराल. सो लगेच खाली दिलेल्या लिंकवरचा PDF डाउनलोड करा, प्रिंट करा आणि वापरायला घ्या आणि तुमचा मौल्यवान वेळ वाचवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.